प्रत्येक महिन्यातील शुद्ध व कृष्ण या पक्षांतील द्वादशी हे विष्णू तिथी असते. अधिक मासातील द्वादशी ही नेहमीच्या द्वादशीपेक्षा कितीतरी अधिक पटींनी फलदायी असते. अधिक मासातील द्वादशीला अल्प स्वल्प व्रताचरण केले तरी सर्व मासातील द्वादशी तिथींचे संकलित फळ मिळते. द्वादशी तिथी पालन करणाऱ्यांनी एकादशीस उपोषण करावे व द्वादशीला पारण करावे. त्या दिवशी शक्य झाल्यास पितृतर्पण करावे. जलदान, अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान, पात्रदान, भूदान, सुवर्णदान, गोदान, घृतदान व दीपदान यांपैकी शक्य होईल तेवढी दाने निष्ठापूर्वक करावीत. या तिथीस विद्यादानास विशेष महत्व आहे. सध्याच्या युगात गरजू मुलामुलींना शालेय पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य देऊन त्याचप्रमाणे आपल्याला अवगत असलेली एखादी कला दुसऱ्यास देऊन विद्यादानाचे पुण्य संपादन करता येते. द्वादशीला गोग्रास व भुकेलेल्यास अन्नदान द्यावे. या दिवशी अनारसे दान करण्याचाही प्रघात आहे. अनारशाऐवजी बत्तासे, खारका, सुपाऱ्या किंवा फळे यांचे दान केले तरी चालते. द्वादशी सुवासिनी तसेच इष्टमंडळींना पक्वानाचे व पुरणाचे भोजन तसेच तांबूल द्यावा. द्वादशीस उपरोक्त व्रताचार केल्यावर स्वतः तुळशीची पूजा करून व गोग्रास देऊन भोजन करावे.